नमस्कार रसिक हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आवडीच्या ऋतुगंध मनातला या चॅनलमध्ये। रसिक हो, आता सगळीकडेच निवडणुकीची धामधूम आहे। रॅली, सभा, भाषणं यांना सगळीकडेच ऊत आला आहे। पण त्याचबरोबर पक्ष बदलाचं एक मोठं फॅड सध्या महाराष्ट्रामध्ये आलं आहे। कालपर्यंत ज्यांना नेते मंडळी शिव्या घालत होते, आजच्या सभेत त्यांच्याच पक्षात जाऊन त्यांचे गुणगान करताना दिसत आहेत। आणि आपल्यासारख्या सर्वसामान्यांची अवस्था कुठला झेंडा घेऊ हाती अशी होऊन जाते। यावर उपाय म्हणून काही लोक सरळ सरळ मतदानाकडे पाठ फिरवतात, तर काही जण पैसे घेऊन मतं विकतात। पण एकदा का निवडणूक झाली की मग हे सगळेच राजकारणी आपण निवडणुकीच्या वेळी दिलेले जाहीरनामे, वचने विसरून स्वतःची पोळी भाजण्यात रमून जातात आणि मत न देणारा किंवा मग मत विकणारा दोघांवरही रडायची वेळ येते। 1981 साली मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली भ्रष्ट सारी माकडे ही याच परिस्थितीचे वर्णन करणारी कविता आहे। आणि आपलं दुर्दैव असं की अगदी आजही इतक्या दशकांनंतर ती कविता आजच्या राजकारणाच्या स्थितीला एकदम परफेक्ट लागू पडते। चला तर मग सुरू करूयात मंगेश पाडगावकर यांची भ्रष्ट सारी माकडे ही कविता। थोर आपण मानिली ही भ्रष्ट सारी माकडे, थोर आपण मानिली ही भ्रष्ट सारी माकडे, अन दिले त्यांच्या हातात पेटलेले काकडे, अन दिले हातात त्यांच्या पेटलेले काकडे। का आता छाती पिटावी लागता आगी घरा, का आता छाती पिटावी लागता आगी घरा, देव येईल कोणता हे निस्तराया साकडे, देव येईल कोणता हे निस्तराया साकडे। धर्म यांचा मारणे सोयीप्रमाणे या उड्या, धर्म यांचा मारणे सोयीप्रमाणे या उड्या, याच साठी लाभलेले पाय यांना फाकडे, याच साठी लाभलेले पाय यांना फाकडे। काल ज्या झाडावरी ही आश्रयाला थांबली, काल ज्या झाडावरी ही आश्रयाला थांबली, आज ही शत्रूप्रमाणे पाहती त्यांच्याकडे। जा कुठेही हीच तेथे चेहरे फेंदारुनी, जा कुठेही हीच तेथे चेहरे फेंदारुनी, पाय जेथे टाकीती ते सर्व रस्ते वाकडे, पाय जेथे टाकीती ते सर्व रस्ते वाकडे। पक्ष यांचा कोठला टोळी तयांची कोठली, पक्ष यांचा कोठला टोळी तयांची कोठली, जात यांची एक अंती प्रश्न सारे तोकडे, जात यांची एक अंती प्रश्न सारे तोकडे। हालवणी शेपट्यांना घोषणा यांनी दिल्या, हालवणी शेपट्यांना घोषणा यांनी दिल्या, आणि तुमच्या चितेस्तव शोधूनही आणली लाकडे, आणि तुमच्या चितेस्तव शोधूनही आणली लाकडे। धन्यवाद। कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि अशाच तुम्हाला माहीत असलेल्या अजून काही कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। थँक्यू।